उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीतल्या वाचाळवीरांना खडेबोल सुनावले। वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात असं अजित पवार यांनी बेताल वक्तव्य करणाऱ्या त्या बेताल बादशांना सुनावलंय। नितेश राणेंच्या आक्रमक हिंदुत्वामुळे अजित पवारांच्या वोट बँकेवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आणि त्यामुळे वाचाळवीरांचा मुद्दा अगदी दिल्ली दरबारी मांडला जाणार असल्याचं कळतंय। काँग्रेसचा ज्येष्ठ नेता राहुल गांधी त्याची जीभ जो छाटेल त्याला 11 लाखाचं बक्षीस मी त्या ठिकाणी देईन। तुम्ही ज्यांना घर विकता त्यांच्या बरोबर व्यवहार करताना ते हिंदूच असले पाहिजे एवढं फक्त काळजी घ्या। महायुतीतल्या नेत्यांकडून सुरू असलेल्या या स्फोटक वक्तव्यांमुळे अजित पवारांना धडकी भरली आहे। नितेश राणेंकडून तर सातत्यानं मुस्लिमांच्या विरोधात वक्तव्य केली जात आहेत। त्यामुळे एका बैठकीत आमदारांनी अजित पवारांकडे नाराजी व्यक्त केली होती। नितेश राणेंच्या आक्रमक हिंदुत्वामुळे अल्पसंख्याक मतदार दुरावण्याची भीती निर्माण झाली आहे। आधीच लोकसभा निवडणुकीत अल्पसंख्याकांनी महाविकास आघाडीला साथ दिली होती। त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीच्या आधी अजित पवारांना कोणताही धोका पत्करायचा नसल्याचं स्पष्ट होत आहे। कुठल्याही सत्ताधारी असो विरोधी असो किंवा आणखीन कुणी असो वाचाळवीरांनी थोडंसं आपले त्या ठिकाणी मर्यादा पाळाव्या। महायुतीचं नुकसान होण्याच्या भीतीमुळे अजित पवारांनी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांची तक्रार दिल्ली दरबारी करण्याचा निर्णय घेतलाय। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे भाजपच्या दिल्लीतील नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत। त्याची प्रचिती अजित पवारांच्या जाहीर भाषणातूनही आली। परिणामी भाजपच्या नेत्यांनीही अजित पवारांच्या नाराजीची दखल घेतली। नितेश राणे हे हिंदुत्वाकरता काम करतात, ते हिंदुत्ववादी आहेत, ते अतिशय तडफेनं हिंदुत्वाचे विषय मांडतात। अर्थात हे विषय मांडताना कधी कधी ते जे काही बोलतात त्याचे वेगळे अर्थ निघतात। त्या संदर्भात स्वतः नारायणराव राणे साहेबांनी त्यांच्याशी चर्चा केली आहे, मी चर्चा केली आहे, त्यामुळे ते त्याची काळजी निश्चितपणे घेतील। हिंदुत्वावर तडजोड नाही। मला अपेक्षा होती की जे आमची दिल्लीला तक्रार करतायत त्यांनी आमच्या ह्या गणेश चतुर्थीच्या निघालेल्या मिरवणुकीवर ज्यांनी दगडी मारली त्याच्याबद्दल पण एकदा तरी निषेध केला पाहिजे होता। भाजप नेत्यांकडून मतांच्या ध्रुवीकरणासाठी जाणीवपूर्वक जहाल वक्तव्य केली जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात आलाय। एकंदरच ज्या पद्धतीनं राणे साहेबांचं विधान जेव्हा होतं त्यावेळेला गृहमंत्र्यांनी जे विधान केलं होतं त्याला कशा पद्धतीनं त्यांचा तो आक्रमक स्वभाव आहे ते तशा तऱ्हेनं बोलणार नाहीत असंच म्हटलं होतं आणि त्याच्यावरती सारवासारव केली होती। तशाच पद्धतीची सारवासारव आता तुम्हाला दिसून येईल। अजित पवारांनी भाजपच्या वाचाळवीरांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय। परिणामी दिल्लीच्या दरबारातून वाचाळवीरांना काय फरमान सुनावण्यात येतं याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।